फ्री ग बाई, तुझा सासर कुठं? इथंच आहे. तुला कुठं दिलेली? तिथंच दिलेली. नमस्कार मित्रांनो, माझं नाव निकी सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निघाल्या मराठी चॅनलमध्ये. मित्रांनो, आज चाललेलो आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक गाव आहे कांटीबोडण. ह्या गावामध्ये चाललोय. माझा मित्र आहे दीपक, त्याच्या बहिणीची हळद आहे. ॲक्च्युली ही सगळी फॅमिली आहे आणि मित्रपरिवार आहे. एकदम जवळचा, आम्ही जुईनगरला मी राहायचो तिथलाच जवळचा एरियातलाच मित्र आणि बँजो पार्टी वगैरे आम्ही सगळे एकत्र असायचो. सो एक 5-6 वर्ष झाली आमची ओळख आहे आणि तेव्हापासून एक कुटुंबाचंच नातं झालेलं आहे. आणि दीपिकाच्या हळदीला जायचं आहे. त्याची बहीण आहे दीपिका, सो तिच्या हळदीला जायचं आहे. उद्या लग्न आहे. सो निघतो आता तिथून. बाईकने जातोय रोहाला. 2-2.5 तासाचं अंतर आहे. रोहामध्ये कांटीबोडण, रोहामधून 15 किलोमीटर अंतरावर आहे ते गाव. ट्रेनने जाणार होतो ॲक्च्युली, पण तिथून वरती कसं जाणार, परत सगळं बोललं आपली गाडी असल्यावर कुठं ना कुठं जाता येतो. तर आता चला इथून जायला निघतोय. वाजलेत सकाळचे 10. लवकर निघायला पाहिजे होतं पण थोडं लेट झालं. पण चला. जाम जो उन्हाळी येता येतं कालीच खराबला. मी पण जाम अशा उन्हाच्या वापा मारत होतो. आता पोचलोय रोहा तालुक्यामध्ये कांटीबोडण म्हणून गाव आहे. गावामध्ये पोचलोय. सोंडके भेटलेत म्हणजे मित्र याच गावाचे. कसा आहे ऊन आमच्या गावचा? कसा आहे ऊन? अरे सगळा मस्त आहे, पण मीच का काला झालो. मस्त वाटला. आणि इकडं दीपिका आणि रोशन दोघं सुद्धा ओळखीचे आहेत. त्यांचं उद्या लग्न आहे, आज हळद आहे. इकडं पण गाव आहे आणि तिकडं पण गाव आहे. दोन्ही गावचं नाव कांटीबोडण आहे. म्हणजे एकच गाव आहे आणि पुढे लग्न घर आहे. एवढा ऊन आहे म्हणून इथं झाडं आहेत. झाडाच्या खाली बसून मस्त वाटला. बरं आलोय मी 1 तासापूर्वी येऊन जेवलो आणि आता व्हिडिओ स्टार्ट करतो. तालुका पोस्ट घोसाळे, रोहा तालुका पोस्ट घोसाळे. नमस्कार नमस्कार. या खाली. हो हो येत. पोस्ट घोसाळे मध्ये बोडण गाव मोठे. पोस्ट लग्नाचा मांडवघर बोडण गाव मोठे. आणि रोहा तालुक्यात ना अशा प्रकारे गाव असतात. इकडे या साईडला त्या साईडला लाईनीत एकदम. नवरी ग बाई, तुझा सासर कुठं? इथंच आहे. तुला कुठं दिलेली? तिथंच दिलेली. 2 पावलावर. 12 नशीब काढलास. जवळच्या जवळ. काहीतरी माझ्या बहिणीचं लग्न आहे आज नाही उद्या आहे. आणि आज हळद आहे. नाचायची हळद. मस्त नटले सजले. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि इकडे लिहिलेला पण आहे दीपिका ताईची हळद. माझ्या रील मध्ये पहिले असेल. अरे वरमाई काकी आले. आत्ताच आलो. हा मम्मीला सुट्टी नाही. ओ यजमानी नमस्कार. काय सोय आजची? काय जेवण आताच बोलतोय मी. आज इकडं नवरीचा भाव दिप्या. या मागं काय आहे बघा. इकडं मागे ह्या पडवीत ना असा मांडव केलेला. ही जुनी पद्धत आहे. आणि ही कुठेही लग्न असला ना किती गावाला घर चांगल्या पद्धतीने मोठे मोठे बांधू दे, पण ही अशी पद्धत आहे ना. आमच्याकडे आडू बोलतात, इकडं काय बोलतात काय माहित नाही. औसा बोलतात ना. औसा बांधलेला आहे. ही शास्त्राप्रमाणे असं बांधावंच लागतं म्हणजे मागे जेवण वगैरे करायला. सिंपल असतं. कसला गार वाटतंय. पूर्वी असेच असायचे. पूर्वी माझ्या आईचं वगैरे लग्न झालं ना, अजून सुद्धा अल्बम वगैरे बघतो ना, पूर्वी असेच असायचे. म्हणजे मांडव वरती पण असाच आणि भिंत पण अशाच मापांच्या भिंती असायच्या.
आता आजकाल हे शास्त्रासाठी करतात. बरं ना ओळखतात का? हा? मी दुपारी आलो. जेवलो संध्याकाळची सोय. अरे लय लांबच नवरदेव आहे, लय लांब राहतो नवरदेव. ऍक्च्युली रोशा हा पण मित्र, ते नवरीचं घर आणि हे नवऱ्याचं घर. आम्हाला इथे यायला ट्रेन लागली. हा लय चालत आलो. किती पावलं चालत आलो? 50 पावलं 25 पावलं चालत येऊन नवऱ्याच्या घरी आलोय. बरं शुभेच्छा, आमच्या ताईला सुखी ठेवा. हा तुम्ही पण सुखी राहा. भाऊजी शुभेच्छा. आज भाऊजी आजपासून भाऊजी बोलायला लागेल. लग्नाच्या वर रोशा बोलायचं आम्ही आजपासून भाऊजी बोलायला लागेल. बरं आता पनू मुंबईला आहे. येतोय हा येतो. गावचे लग्न असले ना की अशी असतात गाणी. गुरा बघा, हळद आहे आज. ह्याची झालेली आहे. ह्याच्या लग्नाला गेलेलो आपण. कुठं? ह्याच्या लग्नाला गेलेलो आपण नगरला. मजा आलेली. आता काय सगळेच लग्न करायचं झालं, माझं कधी होईल जो. पण ह्याच्या लग्नाला मदत करू. हा नको, मला आशीर्वाद द्या, बस झाला. आता आम्ही कुठं चाललोय माहितीये का? जरा राऊंड मारायला. आता हो लोणावला. ओ लोणावला. नमस्कार. नमस्कार वहिनी. नमस्कार काका. तुला काय रील बनवायचे का? हा मग माझं तेच काम असतो. लॉक आहे इथे. स्वामी समर्थांचा मठ आहे. ऍक्च्युली आता आम्ही आहे ना रोहा आणि मुरुड जंजिराच्या मध्ये वरती टेम्पल आहे. तिथून रोहा पण 15 किलोमीटर आहे आणि मुरुड पण 15 किलोमीटर आहे. वरच्याच भागात होतो पूर्ण. पनवेल तुमचं घर किती किलोमीटर आहे? पनवेल 97 किलोमीटर आहे. इथून मोजून झालेलं आहे. 2 तास लागले येता येता. आणि त्यात उन्हात कसं वाटलं तुम्हाला? नको, कालीच करा आपलं. मस्त. आम्ही कधी आलो ना की इकडे येतो. खूप शांत आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे इथे स्वामी समर्थांचं. अशीच काहीतरी फ्रेम तुझ्या घरात. हा आणि मस्त आहे. पीसफुल वातावरण आहे. पावसात तर भारीच वाटतं इथं. स्विमिंग पूल कुठे आहे रे? खाली आहे. पोहाय नाही गेलो. अरे घरात हल्दी आणि तुम्ही खाली काय करता रे? हा हा नेट चालू आहे काय? सोय बी आहे की नाही? म्हणजे जेवणाची असं बोला. हा तुमच्या मनात आहे ते माझ्या ह्याच्यात नाही. हा आम्हाला काय काम धंदे नाही.
नुसतं इकडून तिकडून फिरवतो, एकदा नवरीकडं एकदा नवऱ्याकडं. चप्पल चोरला ते पण सांग. चप्पल कोणाचे आहेत? घातलेले आहेत आता, उद्या जाताना भेटतील. संध्याकाळची गरमी होते काय? पेप्सी आता 1 रुपयाला 1 पेप्सी, लहानपणीची आठवण. जल्ली पेप्सी नरम आहे, कडक पाहिजे ना. हा हा इथं झाड आहे, झाड मस्त की वारा पण देतो, सावली पण देतो. झाडाच्या खाली कोण कोण बसलेत बघा, सगळेच. हे तर दुपारपासून जेवूनच इथं बसले, ठेकाच घेतलेला इथं बसायचं. रात्री बसाल का इथं? नाही. हा काका नाही ना बसत, नाही तर काय आताच गेलं असते. यजमानी देतील तेव्हा. आता काय काय नको, जेवाय दे, बस झाला. सगळे पिवले पिवले झालेले आहेत आणि आता थोड्या वेळात बँजो वाजल. गावाला हीच मजा असते. रात्रीचा 1 वाजला, अजून लाईट आले नाही. गेले लाईट 11 वाजता. वाट लागली जो हल्दीची. इकडे डीजे आहे. आम्ही या बॅटरीवर आता बँजो वाजवतो.
रात्री नाचून नाचून सकाळच्या वाजले 5. आत्ता झोपून वगैरे उठलेलो आहे आणि आता थोडा फ्रेश व्हायला चाललोय विहिरीवर. गावच्या हल्दीला लय मजा असते आणि आता विहिरीवर आंघोळीला जाते. तर हळद झालेली आहे आणि आज लग्न आहे. भेटूया लग्नाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आजची ही व्हिडिओ मी इथे थांबवतोय. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असं तुला तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा. आंब्याचा मोठा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा.